हाय. तर गाईज आज आपण आपल्या चॅनलमध्ये बघणार आहोत खारी बुंदीची रेसिपी. तर गाईज तुम्हाला प्रश्न पडला असेल की दिवाळीनंतर आता ही मुलगी कोणती रेसिपी दाखवतीये. तर गाईज दिवाळीमध्ये घराचे भरपूर कामे निघाल्यामुळे यावेळेस काही फराळ करणं पॉसिबल झालंच नाही. तर आईने दिवाळीनंतरच फराळ करायला घेतला. तर गाईज आईने काय केलं, 2 वाटी बेसन गाळून घेतलं चाळणीमध्ये आणि त्यानंतर हळद, लाल तिखट, मीठ, खायचा सोडा घालून मिश्रण पूर्णपणे तयार करून घेतलं. मिश्रण तयार झाल्यावरती तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बुंदी अशी काढून घेतली. बुंदी छान छान तळली, एकदम फुल गॅसवरती बुंदी तळून घ्यायची बरं का. पूर्ण बुंदी गाळून झाल्यावरती त्यामध्ये शेंगदाणे सुद्धा तळून त्याच्यामध्ये टाकायचं आणि शेंगदाणे तळल्यावरती कढीपत्ता तळून टाकायचा. कढीपत्ता तळल्यावरती कोथिंबीरही तळून टाकायची बरं का. आणि त्यानंतर झाली आपली रेडी. फक्त वरून थोडे मसाले टाकायला विसरू नका, मीठ, हळद आणि थोडंसं लाल तिखट. आणि हे पूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही ह्याला मिक्स करा आणि खाऊन बघा, खूप चविष्ट अशी लागते. थँक्स फॉर वॉचिंग.